आज अवैध धंदे असतील, मग त्यामध्ये ड्रग्ज असतील, गांजा असतील, या बाबतीमध्ये पोटतिडकीने सगळेच लोकप्रतिनिधी अध्यक्ष महोदय बोलत होते। आज अर्धा तास चर्चेला तासगाव, कवटेमंकाळ, सांगली जिल्हा यामध्ये जे अवैध धंद्यांचं रॅकेट अध्यक्ष महोदय अस्तित्वात आहे आणि कधी कधी अध्यक्ष महोदय खरं तर पोलीस विभागावरती माझं मनापासून प्रेम आहे। त्यांच्या अडचणींसाठी आतापर्यंत साधारण मग हाऊसिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील या बाबतीमध्ये अनेक वेळेला आम्ही अध्यक्ष महोदय प्रश्न उचललेला आहे। पण अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज पोलीस विभाग ज्या पद्धतीनं हा प्रश्न हाताळतोय त्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय जर थोडासा अभ्यास केला तर अध्यक्ष महोदय शंका यायला त्यामध्ये शंका मनामध्ये तयार होते की कधी कधी एखादा अवैध धंदा खरंच पोलीस थांबवतायत का खरंच पोलीस इन्व्हॉल्व आहेत का आणि आता पोलीस इन्व्हॉल्व असणं किंवा पोलिसांनीच रन करणं यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय फरक आहे असं मी म्हणलं तर वावगं वाटतं कामा नये। अध्यक्ष महोदय पूल नसेल तर पूल बनवता येईल, पाणी नसेल तर पाईप घालून पाणी आणता येईल, पण अध्यक्ष महोदय हा जो खड्डा तरुणांच्या आयुष्यामध्ये पडायला लागलेला आहे तो खड्डा भरून काढणारा सिमेंट अध्यक्ष महोदय या विधानसभेतल्या कुठल्याही सदस्याकडे भविष्यामध्ये नसणार आहे। अध्यक्ष महोदय कवटेमंकाळ तालुक्यात असेल किंवा विटा तालुक्यात असेल ड्रग्ज बनवणारे फॅक्टऱ्या सापडतात, 29-30 कोटीचा ड्रग्ज एका ठिकाणी सापडतोय आणि कुठेतरी अशी एक कारवाई दाखवायची, पण जे जाळं निर्माण झालेलं आहे ते जाळं अध्यक्ष महोदय आज आपण मोडून काढू शकत नाही, वास्तव आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे। सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागामध्ये एका ग्राम एमडीची किंमत अध्यक्ष महोदय 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागतात। वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिंग चालवले जातात। अध्यक्ष महोदय सांगायला वाईट वाटतं की ज्यावेळेस आम्ही माहिती काढली तर त्या लॉजिंग्सवरती 15, 16, 17, 18 वर्षाच्या मुली अध्यक्ष महोदय आम्हाला सापडतायत आणि हे फक्त तासगाव, कवटेमंकाळ किंवा सांगली जिल्ह्यात घडते असं नाहीये। ही भीषण परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय बघायला मिळते। कागदाच्या काही तुकड्यांसाठी अध्यक्ष महोदय आज जर आपण समाज विकायला निघालो असलो तर याची किंमत आज नाही भविष्यात मोजावी लागणार आहे, याची जाण हे खातं चालवताना अध्यक्ष महोदय असलं पाहिजे। अशा लॉजिंग व्यवहारांना काही पोलीस पाठीशी घालताना दिसतात। यामधला एक लॉज एका पोलिसाचा देखील अध्यक्ष महोदय आहे, त्यांची पार्टनरशिप, त्यांचा व्यवहार हे जर आम्ही सिद्ध केलं तर अध्यक्ष महोदय त्या पोलिसावरती काय कारवाई हे डिपार्टमेंट करणार आहे हे सुद्धा सांगण्याची अध्यक्ष महोदय आज गरज आहे।